नमस्कार. काल दिनांक 13 एप्रिल रोजी नगरपंचायतची विशेष सभा घेण्यात आली आणि ह्या सभेचं एकमेव उद्दिष्ट होतं की जी एकूण 21 टेंडरांना मंजुरी देणं गरजेचं होतं, पण विशेष करून त्या विषय पत्रिकेवरच ती रद्द कशी करण्याच्या बाबतीतला विषय पत्रिकेवर ठराव ठेवण्यात आला. विशेषतः म्हणून आम्ही सर्व, मी असेल, आमचे सर्व सदस्य असतील आणि सभागृहाला सुरुवातीला सांगितलं, आपण काही मित्र, पत्रकार मित्र सुद्धा उपस्थित होता, की मुळात हा विषय त्या सभेचा विषयच नाही. कारण कुठच्याही टेंडर मंजुरीला आर्टिकल 93 खाली विशेषतः विशेष समिती जी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विशेष समितीने मंजुरी द्यायची असते, जे इस्टिमेट रेट असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि निविदा दरापेक्षा म्हणजे इस्टिमेट पेक्षा अभाव असतील, म्हणजे अंदाजपत्रकापेक्षा जास्त दर असतील, तर स्थायी समितीमध्ये ठेवायचा विषय आहे मंजुरीला. बाकी सर्वसाधारण किंवा विशेष समितीत तो ठराव घेण्याचा अधिकारच नाही. मात्र तुम्हाला सांगतो, ही जी 21 कामं आहेत, एकूण 27 कामं लागली होती, ती सुद्धा निवडणुकीपूर्वी नोटिसा लागल्या होत्या. एक नोटीस लागली होती 27 ऑक्टोबर 2025 आणि एक नोटीस लागली होती 30 ऑक्टोबर 2025. या 27 तारीखच्या नोटिशीमध्ये 9 कामं होती. त्या कामांची एकूण टोटल रक्कम 1,17,62,00,000 होती आणि दुसरी 30/10/2025 ला एकूण 18 कामे लागली. त्या कामांची एकूण टोटल 3,19,17,000 होती. वास्तविक ही कामं आचारसंहितेमुळे थांबली. ही यंदाच्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होणं गरजेचं होतं. कारण पावसाळा आपल्याकडे माहित आहे, 15 तारीख नंतर आपल्याला डांबरीकरण सुद्धा करता येत नाही आणि आपल्याला जवळजवळ डिसेंबर पर्यंत कामही करता येत नाही आपल्या कोकणात सगळीकडे. असं असताना सुद्धा 21 डिसेंबरला या सर्वसाधारण निवडणुकीचा निकाल लागला आणि 22 तारीखला नगराध्यक्ष संदेश फरकर नगरपालिकेत विराजमान झाले. आज 22 डिसेंबरला, आज डिसेंबरचे दिवस असतील, जानेवारी महिना असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल आणि एप्रिल, म्हणजे जवळजवळ 3.5 महिने होऊन गेले, अधिक म्हणजे 4 महिने होतील आता 5 दिवसात. असं असताना यांनी 22 तारीखला गॅजेट झालं, 23 तारीखला झालं असेल, त्या 2 दिवसात नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी या टेंडरांना मंजुरी देणं गरजेचं होतं. कारण टेंडर प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक झाली. जर पारदर्शक झाली नसती तर नगरपालिका प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवलीच नसती, कारण तशी त्यांना ठेवताच येत नाही. आणि पारदर्शक नसेल किंवा काही प्रक्रिया चुकीची असेल तर त्यांना रिटेंडर तेच करतात, तुमची गरज नाही, कोणाची गरज नाही मंजुरीची. असं असताना सुद्धा ह्या ठेकेदारांना, यामध्ये जवळजवळ 8 ठेकेदारांनी कॉम्पिटिशनला भाग घेतलं होतं आणि यामध्ये काही कामं एकूण 1, 2, 3, 4, 5 आणि एकूण 6 कामं रिटेंडरिंगला गेली आणि 27 पैकी 6 कामं रिटेंडरिंगला जाऊन 21 कामांना मंजुरी तातडीने देऊन उर्वरित 6 कामांची सुद्धा टेंडर काढणं गरजेचं होतं लगेच. तसं न करता फक्त ठेकेदारांना मॅनेज करण्यात त्यांनी 4 महिने कुठच्याही यांच्या प्रलोभनाला असेल, धमकीला असेल आणि दडपशाहीला असेल, कुठचाही ठेकेदार नरमला नाही. म्हणून आता शेवटी यांची वेळ गेल्यानंतर विशेष सभेत तो ठेवता येत नाही, तरी ठेवून तो रद्द करण्याबाबतचा अयशस्वी प्रयत्न केलाय. हे नियमाला मुळीच धरून नाही, नियम बाह्य आहे. आणि या बाबतीत आम्ही आमच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे सर मॅडम यांच्या मार्फत आम्ही मुख्याधिकारी कणकवली यांना निवेदन दिलेलं आहे. जर हे बेकायदेशीर जर यांचा ठराव झाला तर या बाबतीत
सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा आम्ही 308 खाली दाद मागणार आहोत। आणि हे आता बनाव करतायत, 4 महिने झाले, तर ह्याच्या आधी सुद्धा करता आले असते। ही जर कारण सांगतात एका ठेकेदाराला किती, तर ह्या ह्याच्यात कॉम्पिटिशन होऊन 7 ते 8 ठेकेदार आले होते। आणि त्यानंतरच दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, हे सत्तेवर बसल्यानंतर रिटेंडर एक 5 कामांची रिटेंडर झाली। म्हणजे रिटेंडर नवीन कामं लागली, 5 कामं। ही 5 कामांची नोटीस 5 मार्च 2026 ला लागली। 7 दिवस झाल्यानंतरही परत त्यांनी 7 दिवसाची काही गरज नसताना नियम बाह्य 7 दिवसाची मुदत वाढवून घेतली की आणखी जास्तीत जास्त ठेकेदार आले पाहिजे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कारण दिवस कमी असल्यामुळे घाई करणंही गरजेचं होतं। ओके, असं असताना सुद्धा 5 टेंडरांपैकी फक्त 2च टेंडर ओपन झाली। 3 टेंडरांना यांना कॉन्ट्रॅक्टर मिळाले नाही। यांना हेच आपापसात कोण कामं करायची कोणी नाही करायची ह्याच्यात वाटण्यात यांचे हे दिवस गेले। यामधली 6 कामं सुद्धा अजून लागलेली नाहीत आणि 21 कामांसाठी यांनी 3-3.5 महिने जवळजवळ घालवले की ते कॉन्ट्रॅक्टर कसे मॅनेज होतील, पण ते मॅनेज झाले नाही। आणि म्हणून फक्त सुडापोटी कुठचंही रिझन नसताना, कुठचंही टेक्निकल कारण नसताना हा बहुमताच्या जोरावर ठराव घेण्यात आला। आम्ही यापूर्वीच सर्वांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकांनी आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका जबाबदारी दिली आहे, ती आम्ही नम्रपणे स्वीकारली। जे चांगलं काम आहे त्याला आम्ही पाठिंबा देणारच, पण धाक दडपशाहीने किंवा कुठच्या तरी बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर जर कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार आहोत। आणि ह्यामुळे कुठच्याही ठेकेदाराची बाजू घेणं वगैरे काही नाही। जर ठेकेदार क्वालिटी असतील, इतके वर्ष काम करतायत, त्यांची कामं बघा, त्यांचा दर्जा बघा। आता पुढे ह्यांचे ठेकेदार आले तर त्यांचाही दर्जा दिसेल। आपलं काही घोडा मैदान जास्त लांब नाहीये। आणि म्हणून आणि जर दर्जेदार नसेल तर त्याला एक सिस्टम आहे, त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये करायची किंवा त्याच्यावर शास्ती बसवायची, दंड बसवायची। कुठेतरी मंत्रालयात सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव यांच्याकडे तक्रारी करून होत नाही। स्थानिक चौकशी झाली पाहिजे, थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे, व्हिजिलन्स आली पाहिजे, त्यात ते बोगस ठरलं पाहिजे, त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे आणि मग तुम्ही दोषी ठरवता। मी उद्या कोणालाही मी म्हणेन अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टरचं काम बाद आहे, अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टरचं बाद आहे, हे म्हणतील ते म्हणतील, असं होऊन चालणार नाही। त्याला एक सिस्टम आहे, त्याच्यात त्याला बाद जर असेल तर बाद ठरवलं पाहिजे। तर अशा पद्धतीने ह्यांना फक्त जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्टर मॅनेज झाले नाही म्हणून फक्त सुडापोटी आणि द्वेषापोटी ही कामं रद्द केली। ह्या कामं रद्द करताना आपण ही सगळी कामं 21 कामं 21 कामं आता पुढे ह्या पावसाळ्यापर्यंत होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे 15 मे नंतर काम करता येत नाही। 15 मे नंतर आता 7 दिवस राहिले, नंतर प्रोसिजरला जरी केलं समजा बेकायदेशीर तरी पुढचे 15 दिवस सुद्धा काम करायला मिळत नाही। तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो। आप्पासाहेब पटवर्धन ते कणकवली टॉकीज आपली चित्रपट बरोबर ना, मसूर, या रस्त्याची काय अवस्था आहे? हा रस्ता त्यात घेतलेला आहे। आता तो रस्ता ह्या वर्षी होणार नाही, ह्या वर्षी होणार नाही तर पावसाळ्यात नंतर किंवा पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर पावसाळा संपेपर्यंत काय अवस्था तिथे असेल, काय ट्रॅफिकची असेल, पब्लिकची असेल। ही 21 कामं जी आहे ती लोकाभिमुख होती, ही ह्या वर्षी पुरी होणं गरजेचं होतं। अनेक महत्वाची कामं आहेत, पण ही कामं झालेली नाहीत आणि ही कामं यंदा होणार सुद्धा नाही। आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे आहे, यांना कणकवलीचं काही पडलेलं नाही, विकास कामांचं काही पडलेलं नाही। फक्त ठेकेदारी आणि ठेकेदारी टेंडर आपल्या कार्यकर्त्याला आणि आपल्या मर्जीतल्या माणसाला मिळाले पाहिजे, यासाठी हा खटाटोप आहे। आणि दुसरी गोष्ट, एक सन्माननीय संदेश पारकर हे नगराध्यक्ष म्हणून लोकांनी बसवले। कालच मोठ्या हुशारकीने सांगत होते की मी इथे बसतो चेअरवर, मी अभ्यास करून बसतो आणि काय मी सगळी माहिती घेऊन बसतो। काल तुमच्याच माध्यमातून मी तुमची पत्रकार परिषद त्यांची ऐकली, तर तुम्ही मला वाटतं वालावलकर तुम्हीच कदाचित आवाज तुमच्यासारखा आहे,
त्यानं विचारलं की किती साधारण हे 21 टेंडर जे आहेत हे साधारण किती रकमेचे आहे. तर त्यांना 2-4 मिनिटं सांगता आली नाही. मग म्हणाले साधारण 10 लाख ते 50 लाखाचं एक काम असेल, साधारण 10 कोटीची असतील. मग आणि इकडे तिकडे चाचपटले, बघा तुम्ही तुमच्याकडे असेल की मग 8 कोटीचे आहेत. काही नाही, कसलीही माहिती नाही. एक जबाबदार खुर्चीवर बसलेल्या माणसाला बेजबाबदारपणे प्रेस समोर तुमच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. ही सगळी टेंडर टोटल 27 टेंडर 4,96,79,79,000 होती. मी तुम्हाला त्याच्या दोन्ही प्रती देतो, दोन्ही नोटीस. आणि यात जी 27 पैकी 6 टेंडर आली नाही त्यांची रक्कम आहे 1,32,26,000 आणि म्हणून फक्त 3,04,53,000 ही फक्त कामं आहेत. 21 न साधी यांच्याकडे आकडेवारी यांना माहित नाही. कोण सांगतो नगराध्यक्ष 10 कोटी, तर कोण एक यांचा पोपट सांगतो 8 कोटी. काय 108 आणि काय 144 कॉन्ट्रॅक्टांची 45 यादीच जाहीर करावी, त्याच्यात काही तपशीलवार राहत नाही. पण ही जी नुकसान होणार आहे शहराचं, ह्या शहराचं जे हा 21 कामांचं आणि ही 6 उरलेली आणि बाकीची कामं ही लवकर तातडीने मंजुरी देणं गरजेचं होतं. आणि समिती विमितीची काही गरज नाही, हे दोघेच सक्षम होते. केलं नाही, टाइम किलिंग केलं. कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी वेठी धरून आपल्या पायापर्यंत आला पाहिजे, एवढाच उद्देश होता. आणि हे त्यांना साध्य झालं नाही. म्हणून फक्त ही प्रोसिजर त्यांनी रद्द करायची बेकायदेशीर ठरवलेली आहे. आणि या बाबतीत आम्ही सर्वजण कायदेशीर मार्गाने त्याच्यावर दाद मागणार आहोत. धन्यवाद. त्या 21 कामांची नावं जरा सांगितलं तर पाहिजे तर नावं सांगतो. पहिल्या यादीमध्ये कणकवली कनकनगर येथील ब्राह्मण देवस्थान शेजारील पाईप गटर बांधकाम करणे. रक्कम अंदाजपत्रक रक्कम सांगतो 4,92,976. 2 नंबर कणकवली तेलीआळी ते सह्याद्री हॉटेल रस्ता नूतनीकरण करणे. रक्कम 9,38,537. तिसरं काम आहे कणकवली बांधकरवाडी येथे पानंद बांधकाम व रस्ता बांधकाम करणे. 30,01,860. चौथं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीत एसटी वर्कशॉप रस्ता नूतनीकरण करणे. रक्कम आहे 6,47,719. 6वं काम आहे जे रिटेंडरिंगला झालं, कणकवली निम्मेवाडी दुकंडे घराशेजारी पांदन बांधकाम करणे. 19,78,094 रुपये. 7वं काम आहे कणकवली मराठा मंडळ उर्वरित रस्ता नूतनीकरण, जो 30 पुढचा आहे बघा, जो खराब झालाय तो 10,01,529. 8वं काम आहे कणकवली मुरकर घर ते शाळा नंबर 5 रस्ता नूतनीकरण करणे. 20,10,232. आता 9वं काम आहे जी परत ते रिटेंडरिंगला गेले, कणकवली शहर टेमवाडी येथे रस्ता आणि गटर बांधकाम करणे. अंदाजपत्रक रक्कम आहे 10,06,492. आणि दुसऱ्या जी निविदा आहे 30 ऑक्टोबर 2025 ला लागली होती, त्यात पहिलंच काम आहे जे रिटेंडरिंग झाले, कणकवली नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी सोलर हायमांड बसविणे. 19,99,555. हे माझ्यावरती 5 काही 6 आहेत ना सोलर, त्यामुळे त्याची टोटल एकत्रित रक्कम आहे. दुसरं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक, जो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ते म्हसवकर की नाही 18 रोड पर्यंत रस्ता नूतनीकरण करणे. रक्कम आहे 24,89,935. तिसरं या नोटीस मधलं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीत कनकनगर येथील सावंत घर ते शित्रे घर गटर बांधकाम करणे. 9,78,362. चौथं काम आहे जे रिटेंडरिंगला गेलं, म्हणजे 27 मधली जी 6 गेली त्यात कणकवली नगरपंचायत गणपती साना रस्ता कांदळकर घर ते कला महाविद्यालयापर्यंत दोन्ही बाजूने गटर बांधकाम करणे. 29,56,893. 5वं काम आहे जे रिटेंडरिंगला गेलं, कणकवली नगरपंचायत हद्दीत टेमवाडी येथील नवीन रस्त्याला सोलार पद्धती व्यवस्था करणे. रक्कम आहे 9,98,973. 6वं काम आहे नगरपंचायत हद्दीतील तांडे कॉम्प्लेक्स शेजारी गटर बांधकाम करणे. रक्कम आहे 13,47,826. 7वं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीतील तेलीआळी कस्टम ऑफिस शेजारी गटर बांधकाम करणे. जे घाण तुटले बघितलं ते आहे.
9,85,071 रुपये. कणकवली नगरपंचायत हद्दीतील तेलियाळी रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण करणे 12,01,800. म्हणजे आता आपण घरं काढली संपादन करून जो कॉर्नर मोठा करायचा आहे तेलियाळी आणि हरणाळीचा, ते काम आहे. त्यानंतर 9वं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीतील नरडे रोड मोहनमाळ येथील वाळ शेजारी संरक्षक भिंत बांधणे 6,90,000. 10वं काम आहे कणकवली नगरपंचायत हद्दीतील परबवाडी गणपती साण्याचे उर्वरित बांधकाम करणे 18,94,000. परबवाडी रस्ता नूतनीकरण करणे 13,63,249. कणकवली नगरपंचायत हद्दीत परबवाडी संतोष सावंत घर ते जुन्या नरडा रस्त्यापर्यंत फुटपाथ व गटर बांधकाम करणे. रक्कम आहे 26,74,783. कणकवली नगरपंचायत हद्दीतील 13वं काम बाजारपेठ महापुरुष मंदिर मागील बाजूचं गटर बांधकाम करणे. रक्कम आहे 40,82,949. बाजारपेठ स्मशानभूमीचं नूतनीकरण आहे. जी शेड आहे आणखी एक ती शेड आणि लाकडांची जी ठेवतो ना ती एक इमारत बांधायची होती आणि विधीसाठी शेड करायची होती स्वतंत्र. त्याला आहे 15,46,147 रुपये. कणकवली नगरपंचायतीतील 15वं काम बाजारपेठ हरिश्चंद्र हॉटेल ते लाड घर किंमत आहे 10,86,706. आता ह्यातलं 16वं काम आहे जे रिटर्न 16वं आणि 17वं ते सांगतो. कणकवली नगरपंचायत बिजलीनगर हिरलेकर सर्व्हिसिंग सेंटर नजीक गटर बांधकाम करणे. अंदाजपत्रक रक्कम आहे 11,41,000. इथे पद्धती स्ट्रीट लाईट आणि हे काम जर पुढच्या मार्च पर्यंत झाली नाही तर ही सुद्धा कामचा निधी शासन जमा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. धन्यवाद. पुढे सांगा. काल वडिलांनी असं म्हटलं होतं की या संदर्भात आम्ही ज्यावेळी सीओना विचारलं त्यावेळी सीओनेच हा पर्याय दिला की जर कामांमध्ये स्पर्धा नसेल किंवा काही ठिकाणी ठेकेदार असतील तर नफसच्या विशेष सभा बोलावून मतदान प्रक्रिया करावी लागते असं सीओनी त्याला सल्ला दिला असं त्यांचं म्हणणं आहे. काल अजितराव आपण काल सभेत माझ्या मते नव्हतो. आम्ही हा विषय विचारला त्यांनी नगराध्यक्षांनी सभेतही सांगितलं. सीओनी त्यावर काय उत्तर दिलं ते तुमचे काही मित्र होते. सीओनी सांगितलं मी असं काही नाही सांगितलं. मला कुठच्या तरी सभेचा ठराव पाहिजे लिखित तोंडी नव्हे तर मला पुढे त्याच्यावर जी काही प्रशासकीय कार्यवाही करायची असेल ती मी करू शकते. तुम्ही तोंडी सांगून नाही. मग ही सभेत कशाला त्या दिवशी स्थायी घेतली ना त्यांनी 18 तारीखच्या सभेमध्ये हे तोंडी ठरवलं. मी तेव्हा सांगितलं की ह्यात घेता येणार नाही. तुम्हाला विशेष समिती किंवा स्थायी समिती ठेवा जर अभाव असतील तर. मग त्यांनी विशेष समितीत घेतले नाही आणि स्थायी समितीत विषय ठेवला होता. तुमची झाली ना बरोबर ना. पण स्थायी समितीत घेतला होता विषय घेतला होता ना. यांच्या बहुमतावर आमचे 2 आणि त्यांचे 3 बहुमतावर त्यांनी ती रद्द करायचं ठरवलं. असं असताना विशेष समितीत काय करायची होती. स्थायी समितीचा ठराव सफिशियंट होता. तुमच्या लक्षात घ्या. स्थायी समितीचा जर त्यांच्या म्हणणे माझ्या मते स्थायी समितीत सुद्धा ठेवायची गरज नाही. इस्टिमेट रेट किंवा त्याच्या खाली असतील तर काहीच गरज नव्हती. यांना फक्त कॉन्ट्रॅक्टरनं भीती दाखवून काय जर पदरात पडेल तेवढं पाडायचं होतं. पण तुमचे कॉन्ट्रॅक्टर हल्ले नाही. त्यांच्या धमकीना भीक घातलं नाही. एवढाच विषय आहे. बाकी काही नाही. नगरपंचायतचं हित पाहून ही रिटेंडर केली गेली. एकाच किंवा 1-2 ठेकेदारांना वारंवार सातत्याने ही कामं मिळत होती आणि त्यामध्ये काही कामं या ठेकेदारांची अपुरी आहेत. त्यामुळे ही रिटेंडर करावं लागलं आणि ही आता जी काही टेंडर आली ती 8 ते 11% बिलोपर्यंत आली आहे. त्यामुळे नगरपंचायतचा त्यामध्ये फायदा होतो आहे. या कारणास्तव ही रिटेंडर केली गेली, निविदा रद्द केल्या असं नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितलं. तुमच्या लक्षात घ्या ही टेंडर जेव्हा लागली तेव्हा प्रशासन होतं 2.5 वर्ष. प्रशासनाच्या काळात लागली आणि नंतर निवडणूक तोपर्यंत हे भरले होते. प्रशासनाच्या काळात कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला अडवायचा काही विषयच नाही. कुठचाच कॉन्ट्रॅक्टर घरात बसून सुद्धा ऑनलाईन करू शकतो. आणि एवढा जर उत्साह प्रतिसाद असेल तर ह्यांच्या कारकिर्दीत 5 टेंडर आहेत तुम्ही वाचून दाखवतो ही केली होती. परत 7 दिवस वाढून घेतले तरी सुद्धा 5 टेंडर पैकी हे 2च टेंडरचे बीड पुरे करू शकले. 3 टेंडरचे बीड पुरे करू शकले नाही. एवढं सोपं नाहीये. तुमच्या लक्षात घ्या. मग ह्यांच्या वेळेला का नाही कॉम्पिटिशन झालं. 21 कामात तरी प्रशासकीय
कारकिर्दीचा हा विषय आहे. आमची 23ला कारकीर्द संपली. अजून तुम्ही आणि त्यांनी सुद्धा समजून घ्या की आमची 23ला कारकीर्द 5 मेला आम्ही रिटायर झालो. बरोबर ना? थोडक्यात म्हणजे समाप्ती झाली काय ह्याची कार्यकाळाची. मग ही जी 21 टेंडर त्याच्यात रिटेंडरिंग करून उद्या आता ही कामच होणार नाही. पुढे त्यांची कॉस्ट वाढणार. नगरपंचायतचा तोटा होणार की फायदा होणार? आणि किती जण येणार? 5 कामापैकी तुम्हाला 2 जेमतेम सक्सेस झाले, 3 तुम्ही करू शकला नाही. 7-7 दिवसाची एक्स्ट्रा मुदत देऊन. तर ही तर 27 कामं आहेत. या 27 कामांची एवढीच तुम्हाला सांगतो. 21चा मुद्दा बाजूला ठेवो. 6 जी रिटेंडरिंग झाली ना, ही लागली कुठे अजून? हे झोपून आहे. 6 टेंडर ती तरी लागली पाहिजे होती ना. त्याची परत फेरनिविदा लागली पाहिजे होती. ती सुद्धा लावलेली नाही. हे 21 कामांवरच खेळत बसले. आणि फायदा कसा होणार? ही कामं उद्या या पावसाळ्यानंतर गेली तर परत करायची झाली किंवा हे झालं तर वाढणार रक्कम किती फायदा होणार? ह्याच्यात अभाव आहे का? जादा दराने आहे का? दरपत्रक रेटने आहे ना. ही जी 2 कॉम्पिटिशन झाली ना, ही कोणात झाली आहे? ठेकेदारात नाही झाली आहे. त्यांच्यात झाली आहे. 4-5 ग्रुपला जी पाहिजेत ना कामं त्याच्यात झाली आहे. बाकीच्या कामात इंटरेस्ट नव्हता म्हणून काही फॉर्म सुद्धा पडले नाहीये. तुम्ही काढून बघा. बीड सुद्धा 2-2 पडले नाही, 3 झाले नाहीत. लक्षात घ्या. साहेब, असं एक म्हटलंय त्यांनी की मागील कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि कामं देखील निकृष्ट जे झाली, त्यामुळे आपण मी मागे आम्ही सभागृहात सांगितलं, मागच्या नाही त्याच्या आधीच्या प्रेसला आम्ही जाहीररित्या सांगितलं की जी कामं निकृष्ट झाली आहेत तशी तुम्हाला वाटतंय. निवडणुकीच्या काळात हे बोंब मारत होते. आम्हाला काही वरिष्ठांकडून मर्यादा होता की त्याच्यावर उत्तरं द्यायची नाही म्हणून आम्ही दिली नाही. लोकांना ती त्यांचेच आरोप खरे वाटले. रिझल्ट आला. ठीक आहे, काय कधीतरी चुकलं असेल वरिष्ठांचं किंवा आमचे अंदाज चुकले असतील. पण त्यानंतर तुम्हाला आठवतंय का सांग बघा की आम्ही जाहीररित्या सांगितलं तुम्हाला ज्या ज्या कामात गफलत वाटते, भ्रष्टाचार झाला, ती तुम्ही चौकशी लावा. हे आम्ही मागणी केली आहे. मग आता 3-3.5 महिने 4 महिने होत आले, अजून का नाही इन्क्वायरी लागत आहे? का नाही इन्क्वायरी लागत आहे मला सांगा ना. काय इंटरेस्ट काय इन्क्वायरी लावायला? काय बरं ह्यांच्याकडे मोठ्या ओळखी आहेत. मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब, प्रधान सचिवांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी काही बोलतच नाही. बरोबर, लावाव्यात, बिंदास लावाव्यात. आणि जो कोण दोषी असेल, मग आम्ही असो, प्रशासन असेल किंवा नसेल, एकदा क्लिअर होतेच ना लोकांसमोर. तुम्ही आरोप केले, आम्ही नाही सांगणार आम्ही चांगली कामं केली. आम्ही चांगली कामं आमच्या कारकिर्दीत झालेली जी आहेत ती रस्त्यावर आहेत, दिसत आहेत. रिंग रोडची कामं बघा, वेगवेगळ्या रोडमध्ये बघा, गटर्स बघा, लाईन लेवल, कॉन्क्रिटिंग क्वालिटी बघा, ब्रिज बघा. तुम्ही कुठचीही कामं काढून बघा क्वालिटीच्या बाबतीत, ती तुमच्या समोर आहेत ना, तुमच्या समोर, जनतेच्या समोर आहेत. ह्यांना आम्ही काय सर्टिफिकेट द्यायचं? लोक देतील. आणि जर निकृष्ट झाली तर त्याच्यासाठी सिस्टम आहे ना, त्यासाठी त्यांनी रितसर तक्रार केली पाहिजे. ती 3 इन्स्पेक्शन होईल आणि त्याच्यातून काय खरं काय खोटं निघेल ना, आणि होईल कारवाई जर कोण दोषी असेल तर. तुम्ही कशाला घाबरताय चौकशीला? लावा. मी परत सांगतो, तुम्हाला ज्या ज्या कामांची वाटत ती लावा. आम्हाला कशाला वाट बघताय?